स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण तेच आपले प्रश्न राहील, 4 ऑप्शन राहील, 3 ते 5 सेकंद भेटतील। चेक करा स्वतःला की काय येतं काय येत नाही। पहिला प्रश्न पाहता, वर्गीस कुरियन यांच्या सहकार्याने 1965 मध्ये टिंबटिंबची स्थापना करण्यात आली। पर्याय क्रमांक पाहून घ्या, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड। चला पुढचा प्रश्न पहा, गीर गाईचे मूळ स्थान पुढीलपैकी कोणते आहे? गीर गाईचे विचारलं भाऊ, कुठे आहे? गुजरातमध्ये, पण गुजरातमध्ये कुठे? जुनागड। ठीक आहे, जुनागड गुजरातमध्ये। क्लिअर, समजलं? चलो पुढचा प्रश्न, भात शेतातील मत्स्य संवर्धनासाठी प्रामुख्याने या जातीचे मासे वापरली जातात। पर्याय क्रमांक डी, कॅटफिश। क्लिअर। पुढचा प्रश्न पाहता, महाराष्ट्र शासनाने राज्यात टिंबटिंब तारखेपासून महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाची सुरुवात केली। 15 ऑगस्ट 2007। क्लिअर। चला पुढचा प्रश्न पाहू, सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते? 3 ते 5 सेकंद घ्या। पर्याय क्रमांक सी, स्टॅम्प पद्धतीने। पुढचा प्रश्न घ्या, संकरित गायीचा भाकड काळ साधारणपणे टिंबटिंब इतका असतो। पर्याय क्रमांक ए, 100 दिवस। पुढचा प्रश्न घ्या, केळी हे पीक प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या हवामानात येणारे पीक आहे? म्हणजे केळी कोणत्या हवामानात येतं भाऊ, असा प्रश्न भाषांतर चेंज करून येऊ शकतो। ठीक आहे, हा इम्पॉर्टंट प्रश्न। क्लिअर, इझी। चला पर्याय क्रमांक ए, समशीतोष्ण। चला पुढचा प्रश्न घ्या, सागरात मिळणारे कोळंबीची प्रमुख जात टिंबटिंब ही होय। पर्याय क्रमांक बी, पिनियस। चला पुढचा प्रश्न घ्या, कृष्णा काठ या आत्मचरित्राचे लेखक कोण? आता भाऊ हे प्रश्न घेण्याचं कारण असं आहे की महत्वाचं म्हणजे हा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झाला, भरपूर वेळेस भाषांतर चेंज करून, म्हणून हा इम्पॉर्टंट प्रश्न मी म्हणून तुम्हाला माहिती करण्याचं, परत रिव्हिजन करण्यासाठी हा प्रश्न परत या ठिकाणी घेतला। पर्याय क्रमांक बी, यशवंतराव चव्हाण। पुढचा प्रश्न पाहता, सर्वसाधारणपणे संदेशवाहनासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लॅश कार्डची योग्य साईज किती असते? 30 ते 95 सेंटीमीटर। चला पुढचा प्रश्न, कापा व बरका या फळझाडाच्या जाती होते किंवा आहे? असे प्रश्न बहु भाषांतर चेंज करून येणार। या ठिकाणी फक्त काय दिलं तर न टिंबटिंब। ठीक आहे, याचं उत्तर काय येणार मग? पर्याय क्रमांक डी, फणस। पुढचा प्रश्न पहा, भंडारदारा हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? भंडारदरा हे धरण पुढीलपैकी, म्हणजे भंडारदरा सांगायचं भाऊ, हे धरण कुठं आहे, कोणत्या नदीवर बांधलेलं? नदी विचारली, नदी, तर नदी कोणती सांगणार? पर्याय क्रमांक बी, परवरा। चला, खालीलपैकी टिंबटिंब या जातीची गाय सर्वात जास्त दूध देते। अरे भाऊ हा प्रश्न किती वेळेस आला, इम्पॉर्टंट। ठीक आहे, माहिती आहे का, याला फक्त भाषांतर चेंज करून तुम्हाला प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे बरं का, 100% सांगतो, फक्त भाषांतर चेंज करून। म्हणून जे ह्या याच्यावरती पर्याय क्रमांक काय ए, होल्स्टीन फ्रिजियन। ठीक आहे, याला काय करायचं, चांगला व्यवस्थित अभ्यास करायचा भाऊ, अभ्यास करायचा। ठीक आहे, अभ्यास करायचा, मार्क फिक्स करून घ्यायचं। चला पुढचा प्रश्न पाहू, चित्रे हे कृषी विस्ताराची टिंबटिंब साधने आहेत किंवा होत? पर्याय क्रमांक सी, सामुदायिक। चला पुढचा प्रश्न घ्या, खालीलपैकी कोणत्या पर्यायात गायींचा त्याच्या वितातील सरासरी दूध उत्पादनासाठी सुयोग चढता क्रम दिला आहे? म्हणजे चढता क्रम सांगायचा भाऊ। ठीक आहे, दूध उत्पादनानुसार कोणते राहणार भाऊ, थोडा विचार करा। आला पर्याय क्रमांक सी, देवणी, नंतर काय येणार, लाल सिंधी, मग जर्सी, मग होल्स्टीन फ्रिजियन। क्लिअर। कोंबड्याच्या जास्त अंडी देणाऱ्या जातीत पुढीलपैकी प्रमुख जात कोणती? जातीत म्हणजे अंडी देणाऱ्या जातीत पुढीलपैकी प्रमुख जात कोणती, म्हणजे याच्यामधून प्रमुख जात कोणती ते सांगायचं भाऊ। पर्याय क्रमांक डी, व्हाईट लेग हॉर्न। क्लिअर। चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कुठे? हे भाऊ हा महत्वाचा प्रश्न बरं का। हा पण जेवढं मी महत्वाचं सांगतो ना भाऊ, हे प्रश्न काही वेळेस जास्त वेळेस विचारलेले, 2दा 3दा 4दा पाठीमागच्या प्रश्नपत्रिका उचलून पाहिल्या तुम्ही, जास्त वेळेस तुम्हाला हे प्रश्न पाहायला मिळतील। अकोला, खालीलपैकी कोणत्या फळझाडात नर व मादी झाडे असा फरक आढळतो? म्हणजे पहा, पुढीलपैकी कोणत्या फळझाडामध्ये नर पण आणि मादी पण झाडे असा फरक आढळतो? ठीक आहे, पर्याय क्रमांक डी। याच्यावरती पण भरपूर प्रश्न आले। ठीक आहे, महत्वाचं सांगतो तुम्हाला मी। चला पुढचा प्रश्न पाहू, भुरी या रोगावरील उत्तम औषध म्हणजे टिंबटिंब होय किंवा आहे किंवा नाहीये? काहीच दिलं त्यांना औषध म्हणजे टिंबटिंब, काही दिलं का? काही दिलं नाही।
कोणतं? पर्याय क्रमांक सी गंधक. चला पुढचा प्रश्न घ्या. मोसंबीची कलमे प्रामुख्याने टिंबटिंब या पद्धतीने तयार केली जातात. पर्याय क्रमांक सी डोळे भरणे. चलो पुढचा प्रश्न पहा. बुटकी वाढणारी बसराई ही जात पुढीलपैकी कोणत्या फळाची आहे? बसराई ही जात पुढीलपैकी कोणत्या फळाची आहे? बसराई विचारलं भाऊ. ठीक आहे, हाय पण विचारलं, नाही विचारलं या ठिकाणी. मग खाली यायचं, खाली आल्यानंतर कोणाला टिक करायचं? केळी. चला पुढचा प्रश्न घ्या. बटाटा व आले हे टिंबटिंब आहेत. सिंपल ना, भूमिकेत खोडे. क्लिअर. चलो. टोमॅटो पिकास पाण्याचा ताण पडल्यानंतर भरपूर पाणी दिल्यास फळांवर काय परिणाम होतो? फळे तडकतात. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न घ्या. टिंबटिंब या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कवळ्या पानांचा हिरवा रंग कमी होत जाऊन पाने पिवळी पडतात. पर्याय क्रमांक डी गंधक. चलो पुढचा प्रश्न का म्हणतो? तुषार सिंचन पद्धत पुढीलपैकी कोणत्या पिकासाठी अधिक उपयुक्त आहे? पर्याय क्रमांक डी भाजीपाला. पशुधन खाद्यापैकी टिंबटिंब हे प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेले खाद्य होय. बी भुईमुग पेंड. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न पाहू. फळे सुकविताना पूर्व प्रक्रिया म्हणून टिंबटिंबची धुरी दिली जाते. पर्याय क्रमांक सी कोबाल. पुढचा प्रश्न पहा. 28वा राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कुठे स्थापित आहे? म्हणजे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात विचारलं, भारतामध्ये. मग भारतामध्ये कुठे आहे ते सांगायचं भाऊ. पर्याय क्रमांक सी कर्नाळ. पुढचा प्रश्न पाहता 29वा. कांद्याची टिंबटिंब ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केली आहे. पर्याय क्रमांक सी फुले सफेद. पुढचा प्रश्न घ्या. पेक्टिनचे प्रमाण अधिक जेली तयार करण्यासाठी असल्यामुळे व्यावसायिक तत्वावर टिंबटिंब फळं वापरतात. पर्याय क्रमांक सी पेरू. भाताच्या पिकाला खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते? पर्याय क्रमांक बी उष्ण व दमट. 32वा प्रश्न पाहता. आयझोस्पेरिलियम हा सजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक ए जीवाणू. हा प्रश्न ना भाऊ मी तुमच्यासाठी देतो. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर पण सांगायचं आणि कमेंट्स करायचे. ठीक आहे, तुमचं नॉलेज वाढणार भाऊ. ज्यांना येत नाही त्यांचं पण नॉलेज वाढणार. क्लिअर. महत्वाचा प्रश्न भाऊ, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकदम महत्वाचा प्रश्न भाऊ, एकदम महत्वाचा. ठीक आहे, मी उत्तर सांगून तुमच्या डोक्यात फिट नाही होणार. जर तुम्ही कमेंट्स केली किंवा याचं कमेंट जाऊन पाहिली येत नसेल तर ते आयुष्यभर लक्षात राहणार तुमच्या. क्लिअर. जायचं पुढं. पुढचा प्रश्न भाऊ. महाराष्ट्रातील जमीन प्रामुख्याने टिंबटिंब या अग्निजन्य परस्तराखाली येते. पर्याय क्रमांक सी बेसॉल्ट. पुढचा प्रश्न पाहता. महाराष्ट्रात एका मेंढीपासून सरासरी किती लोकर मिळते? पर्याय क्रमांक ए अर्धा ते 1 किलो. पुढचा प्रश्न. अवर्षण पर्वण क्षेत्रात सामान्यतः टिंबटिंब इतका पाऊस पडतो. किती पडतो? पर्याय क्रमांक ए 100 सेंटीमीटर पेक्षा कमी. भाऊ हे विचारलेले प्रश्न आहे. ठीक आहे, मनाचा कारभार नाही चालला हा. पुढचा प्रश्न पाहता. टिंबटिंब या फळाच्या रसापासून निशाणी करण्यासाठी पक्की शाई तयार करतात. म्हणजे निशाणी करण्यासाठी पक्की शाई तयार करतात तर ते फळाच्या रसापासून. मग कोणतं फळ आहे ते सांगायचं भाऊ त्यांना. कोणतं फळ? बिब्बा. चला पुढचा प्रश्न. चिखलणी ही प्रक्रिया कोणत्या पिकाशी निगडीत आहे? पर्याय क्रमांक ए भात. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाखाली आहे? पर्याय क्रमांक सी ज्वारी. भाऊ याचं काही अपडेट असेल तर सांगा. पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, हाच प्रश्न विचारला होता, फक्त भाषांतर चेंज करून आलेला आहे. फक्त भाषांतर चेंज करून सेम प्रश्न हेचे सेम प्रश्न, फक्त भाषांतर चेंज करून पडलेले भाऊ. ठीक आहे, ज्वारीवरतीच क्षेत्रावरतीच. क्लिअर. म्हणजे क्षेत्र ज्या ठिकाणी दिसलं ते महत्वाचे प्रश्न तुमचे. हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा असतो भाऊ परीक्षेच्या उद्दिष्टानं. ठीक आहे, ज्याला येत असेल त्यानं काय करायचं, कमेंट्स मध्ये याचं उत्तर सांगायचं. तुमचं पण नॉलेज वाढणार. ज्यांना येत नाही बिचारे ते पण तुमचं कमेंट्स म्हणून शिकून घेणार. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.